ओके, स्टार्ट. जिल्ह्यामध्ये नगरपालिकेचे इलेक्शन्स आपले चालू आहेत आणि त्या अनुषंगाने आज कंधारला आम्ही भेट दिली आहे. माझ्यासोबत एसपी साहेब, सर्व निवडणूक निर्णय अधिकारी, एसडीपीओ आणि सर्व पथक या ठिकाणी आहे. आज आम्ही या पिंक बूथला भेट दिलेली. हे सर्व महिलांद्वारे संचलित केलं जाते आणि सकाळपासून अत्यंत शांततेमध्ये निवडणूक प्रक्रिया चालू आहे. माझं सर्व नागरिकांना आव्हान आहे की आपण मोठ्या संख्येने बाहेर पडा आणि भरभरून मतदान करा. कारण मतदान म्हणजे लोकशाहीचा एक उत्सव आहे आणि आपलं मत याची अमूल्य किंमत आहे. या ठिकाणी खूप शांततेत मतदान चालू आहे आणि लॉ अँड ऑर्डरची कुठली परिस्थिती नाहीये. तर याच पद्धतीने संध्याकाळपर्यंत मतदान आपण सर्वांनी करावं. ही माझं सगळ्यांना आव्हान आहे. या मतदान केंद्राच्या बाबत जर बोलायचं झालं तर खूप चांगली व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे. विशेषतः नागरिकांना थांबण्यासाठी ज्या अश्युर्ड मिनिमम फॅसिलिटी आहेत, त्यांना वेटिंग एरिया आहे, हेल्थ पथक आहे आणि कुठेही कंजेशन किंवा पार्किंगच्या अडचणी उद्भवू नयेत त्याची सगळी खबरदारी घेतलेली आहे. मला वाटतं सगळे जे मतदान केंद्र आहेत याच प्रकारचे आहेत. ऑलरेडी या सगळ्या गोष्टी इन्शुअर केलेल्या आहेत. त्यामुळं कुठल्याही प्रकारचा इनकन्व्हिनियन्स मतदारांना होणार नाही. अशी पूर्ण खबरदारी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी घेतलेली आहे. तर याच पद्धतीने सुरळीत मतदान पार पडेल असं मी आशा व्यक्त करतो. धन्यवाद. माननीय कलेक्टर सरांना ऑलरेडी एक ओव्हरऑल सिच्युएशन बद्दल सांगितलं आहे. 10 नगरपालिका आणि 1 नगरपंचायत हिमायतनगरच्या सर्व ठिकाणी सुरळीत शांततापूर्वक आणि कायदा आणि सुव्यवस्था ठेवून आपण बंदोबस्त ठेवून निवडणूक जे आहे शांततापूर्वक चालू आहे सर्व ठिकाणी. आम्ही लॉ अँड ऑर्डर पर्स्पेक्टिव्ह मध्ये हा आवाहन करणार की जे 100 मीटर 200 मीटर परिसर बूथ परिसर हा सर्व ठिकाणी जे काही प्रोटोकॉल आहे, एसओपी आहे, गाईडलाईन्स आहे, जे पोलीस प्रशासनाने दिलेला आहे आणि महसूल प्रशासनाने सुद्धा दिलेला आहे, त्यावर जास्त काटकोरपणे आम्हाला पालन करायचे आहे. तसेच मी आवाहन करणार की हा जे फ्लो आहे वोटिंग फ्लो पूर्ण दिवस ठेवा. संध्याकाळची वाट पाहू नका. आपण संध्याकाळ खूप गर्दी करणार आणि अंधेरा होणार त्यापूर्वीच आपण फ्लो ठेवू कंटिन्युअस आणि शांततापूर्वक वोटिंग करू. तसेच एक आव्हान राहणार की अनलॉफुल असेंब्ली जे आम्ही म्हणतो, म्हणजे इकडे तिकडे गर्दी करणे, अननेसेसरली चौकवर थांबणे किंवा आस्थापनामध्ये दुकानमध्ये जाऊन थांबणे हा सर्व टाळला पाहिजे. प्रशासन सोबत चांगला समन्वय ठेवा. आमचे फोर्सेस स्ट्रायकिंग, आरसीपी, आमचे पोलीस स्टेशनचे फोर्सेस सर्व ठिकाणी प्रेझेंट आहे. 100-200 मीटरवर सुद्धा आमची फोर्सेस आहे. त्यांच्या सोबत कोऑर्डिनेट करून व्यवस्थित शांततापूर्वक आम्हाला इलेक्शन करायचे आहे. आणि कोणी जर कुठेही प्रॉब्लेम झाला लगेच आपण 112 वर कॉल करा. नजीकच्या जे पोलीस स्टेशन आहे त्यांना माहिती द्या. तिथे आमचे स्टाफ आहे त्यांना माहिती द्या. कोणी कायदा हातात घेणार नाही किंवा कोणी स्वतः काही रिस्पॉन्ड करणार नाही. जर कोणी असा केला तर पोलीस प्रशासन त्यांच्या मागे लागून त्यांच्यावर योग्य ते कायदेशीर स्ट्रॉंग कारवाई करतील. थँक्यू सो मच. जय